हॅलो. यस, तर आपण रेग्युलर गटाला सुरुवात करतोय. पहिलीच मॅच, पहिला फेरीतील हा पहिला सामना आपण पाहता. गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल विरुद्ध चॅलेंजर स्पोर्ट्स गोलेवाडी संघ आपण पाहता. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. ठीक आहे, चला आपण लगेचच सामन्यांना सुरुवात करतोय. यस, तर पहिल्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतील. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे व त्यानंतर सेकंड राऊंडतील जे मॅचेस आहेत त्या 3 षटकांच्या असेल. या मॅचला सुरुवात दोन्ही टीमला पुन्हा एकदा आमदार चषकासाठी लाख लाख शुभेच्छा देऊयात. गेम ऑन, बेस्ट ऑफ लक बॉथ द टीम. सलामीची जोडी समाधान आणि राहुल. गेम ऑन. पहिलाच बॉल, फुल टॉस आणि फुल टोल मात्र इथे वसूल केला जातोय. पहिल्याच बॉलवरती धमाका, पहिल्याच बॉलवरती दमदार आमदार षटकार. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात. लो फुल टॉस, अगदी सॉफ्ट हँडनं या ठिकाणी आपण पाहतात चेंडूला पुश केलंय. पुश करो खुश रहो, सध्या तरी हे समीकरण. सेकंड बॉलवरती पाहता सध्या तरी बॉलरला आपण पाहता स्क्रीनवरती चांगला कॅमेरा वर्क. अगदी प्रल्हादला पाहता कॅमेरा वर्क, अगदी प्रल्हादला पाहता आपण स्क्रीनवरती जो पहिला षटक फेकतोय. पहिल्याच बॉलवरती समाधानानं त्याचं धमाकेदार स्वागत जरूर केलं षटकारानं आणि त्यानंतर मात्र एक सिंगल. 7 धाबा फलकावरती चांगली सुरुवात सध्या करत असताना स्ट्राईकवरती डावकरी हाताचा फलंदाज राहुल. सध्या तरी दोन्ही संघ मात्र एकाच कॅलिबरचे 2 संघ पाहता. अगदी यॉर्कर लेथ हा चेंडू, परंतु या चेंडूवरती अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु कोणत्याही प्रकारचे संपर्क नाहीये. डॉट बॉल. ऑन साइडला खिचून मारलाय, फटका इथे दमदार आहे आणि बॉल चाललाय सरळ ऑन साइडला लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर. या ओव्हरचा हा दुसरा दमदार आमदार षटकार. मिस बट आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला धक्का टीम गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघाला. राहुल बॅक टू द पॅव्हेलियन. षटक कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धाबा फलकावरती सुरुवात चांगली झाली, परंतु शेवटच्या चेंडूवरती
राहुल याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. अगदी जाता जाता मात्र प्रल्हादनं षटकाचे नक्कीच षटक मी तर म्हणेन गोड केलं. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा जरूर आल्या, परंतु एक विकेट देखील इथं मिळवला. आणि आता षटक क्रमांक दुसरं चॅलेंजर स्पोर्ट्स गोलेवाडी संघाच्या वतीने दुसरं षटक गोलंदाज रघुनाथ यांना आपण पाहता. अगदी भरपूर चांगलं हे भव्य दिव्य नाईटचं क्रिकेटचं हे आयोजन वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित आमदार चषक 2025 आमदार अगदी माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा नक्कीच त्यांना तुम्ही उद्या पाहणार आहात. या स्पर्धेला ते भेट देणार आहेत. खरं तर त्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहता आमदार चषक, त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत जरूर करणार आहोत. मॅच ऑन षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल शॉर्ट प्लेन लेट कटचा फटका सुंदर आहे. बॉलला पाठवलं सरळ पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल सीमा पार 4 धावा चौकार. चांगली इनिंग तो साकारतोय मैदानाच्या आत. वेट अँड वॉच. इथे चांगला चेंडू होता आणि आता या ठिकाणी पंचांचा इशारा नोचा आलाय. कदाचित ओव्हर स्टेप असू शकते. यस, पंचाने देखील तेच सांगितलंय. पंचांचं कौतुक. अगदी शेवटपर्यंत गोलंदाजी. यस, नो +1 1+1 तब्बल 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. आणि आता स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन गोविंदला पाहता फ्री हिट साठी मात्र तो स्ट्राईक साठी असेल आणि फ्री हिट मात्र या चेंडूचा त्याला पुरेपूर फायदा उचलावा लागेल. सध्या तरी चांगली सुरुवात जरूर झाली आहे, परंतु आता इथनं गोलंदाज सध्या चुका करतायत. फ्री हिट. लवफुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह केला अराउंड द कार्पेट. बॉल चाललाय सरळ डीप मध्ये आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. चांगलं फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं तब्बल या 4 क्रिया एकाच ॲक्शनमध्ये केल्या जात आहेत. सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं 22 धावा धाव फलकावरती आहेत. फुल लेन दिशा द्यायची होती, फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी अगदी टॉप एज होता. तदनंतर हा चेंडू घरंगळत राहिला आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट बॉल. आविष्कार आपण यायचा आहे जे ऑफिशियल स्कोरर आहेत. वेट अँड वॉच. अगदी फक्त या ठिकाणी दिशा देण्यात आली. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. इथे आपण पाहतात वेगाने धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी ज्या प्रकारे जंगलामध्ये एखादा चित्ता धावतो त्या प्रकारे हे दोन्ही खेळाडू मात्र वेगाने धावतात त्या खेळपट्टीवरती. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा बनवल्या गेल्यात आणि 2चं रूपांतर मात्र 3 मध्ये केलंय. खरं तर फिल्डिंग चांगली झाली डीप मध्ये, परंतु थ्रो थोडा खराब आला आणि त्या कारणास्तव मात्र 3 धावा इथनं एकवटल्या गेल्यात. 3 धावा आल्या. 3च्या बरोबरीने टीमची धावा संख्या जाऊन पोहोचली 25 वरती. 25 धावा धाव फलकावरती आहेत. तीन धावा इथं कंप्लीट झाल्यात. सध्या तरी चांगली बॅटिंग, चांगल्या धावा एकवटल्या जातात. अगदी एक चांगला माइंड स्टार्ट आहे मनामध्ये आणि ती खरं तर स्ट्रॅटर्जी ती सुरुवात जरूर झाली आहे. अगदी मनामध्ये टार्गेट असावा की प्रत्येक ओव्हरमध्ये 15च्या सरासरी धावा याव्यात आणि सध्या तरी त्याच रन रेटनं करंट रन रेट आपण पाहतात. सुंदर बॅटिंग. ऑन साइडला खेचून मारायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतायत अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सरळ हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल. गोलंदाज सध्या तरी आपण पाहतायत रघुनाथ कमबॅक करतोय डॉट बॉल नंतर. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये जबल 10 धावा खर्च झाल्यात, परंतु कमबॅक होतोय. शेवटचा बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत
10 धावा आल्यात. हा बॉल फुल टॉस आणि फुल टॉल मात्र इथनं वसूल केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. गती प्रहार पाहायला मिळाला. भरपूर लांब होता दूर तो षटकार पाहायला मिळाला. जबल जबल 100 मीटरच्याही जास्त षटकार म्हणावा लागेल. जास्त लांब होता हा षटकार. प्रचंड ताकदीचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला. गोविंद यांच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा फलकावरती. 31 लॉस ऑफ 1 विकेट. त्या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाज संघ देखील एक नामांकित संघ आहे, परंतु त्या टीमच्या विरोधात खेळत असताना चॅलेंजर स्पोर्ट्स गोलेवाडी संघ हे देखील नाव कुठे कमी आहे. याही टीमकडे मात्र चांगले बॅटर आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती संदीप आहेत. कमबॅक करायचं आहे टीम गोलेवाडी संघाला. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन सेटला खेचून मारायचा होता, स्वीप करायचा होता. अगदी स्वीप शॉट हा समाधानचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि या ठिकाणी हा बॉल खरं तर डॉट आलाय. पहिलाच बॉल डॉट. या षटकात कमबॅक करायचं आहे. कमबॅक करणं फार महत्त्वाचं आहे. अगदी मग क्रिकेट असो किंवा आयुष्य, प्रत्येकाला कमबॅक करणं हे महत्त्वाचं असतं. ओव्हर पिच बॉल. इथे फटका दमदार आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. असं वाटलं होतं की बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय, परंतु उंची जास्त होती, अंतर कमी मिळालं आणि डीप मध्ये मात्र अगदी बाउंड्री लाईन वरती मात्र चांगला जजमेंट. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहतात. इथं सुंदर कॅच. फलंदाज बाद. समाधान बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का मात्र गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाज संघाला लागलाय. समाधान कातकरी मात्र त्यांना डगआउट मध्ये जावं लागलं. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बॅट्समन कैलास आहेत. 31 धाबा फलकावरती. सुरुवात चांगली झाली, परंतु ही सुरुवात कायम ठेवायची आहे. इथनं पहिला बॉल डॉट आला होता संदीपचा, परंतु तदनंतर विकेट. अगदी या षटकात कमबॅक केलं जात आहे. सुंदर सुरुवात या षटकाची. स्ट्राइक वरती नवीन बॅट्समन कैलास आहेत. गेम ऑन. या ओव्हरमध्ये कमबॅक केला जातोय. ऑन साइडला खेळायचं होतं. हलकीशी अपील जरूर झाली आहे, परंतु इथे आपण पाहतायत हा चेंडू डॉट आहे. अगदी इथनं हा देखील चेंडू डॉट आलाय. अगदी जेव्हा विकेट आला आणि विकेट नंतर मात्र आता गोलंदाजांचा कॉन्फिडन्स मात्र उंचावला गेलाय. आताचा हा चेंडू कदाचित हातातून निसटला असावा आणि इथे आपण पाहतात यस पंचांचा इशारा 9चा आलाय. अवांतर धाव मिळेल, एक्स्ट्रा धाव मिळेल आणि आता या एक्स्ट्राच्या मदतीनं 31 धावा फलकावरती आहेत.
सध्या तरी या ओव्हरमध्ये कमबॅक जरूर झालंय. 32 धावा आहेत, माफी असावी, 32 धावा. फुल लेंथ, परंतु इथं आपण पाहता सध्या तरी कैलास करतायत काय. फ्री हिटचा चेंडू होता, मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. जेव्हा विकेट आले आणि आता पूर्णपणे मी तर म्हणेन गोलंदाजानं कमबॅक केलाय. सध्या तरी हा षटक टीम गोलेवाडीच्या नावावरती म्हणावं लागेल. पुन्हा एकदा हा चेंडू ओव्हर पिच, परंतु टप्पा पडल्यानंतर कमबॅक जरूर झालाय आणि टप्पा पडल्यानंतर हा डॉट बॉल. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाला आणि या षटकात गोलंदाज संदीपचं मी कौतुक करेन, कारण की अप्रतिम गोलंदाजी. अगदी या षटकात फक्त एकच धाव खर्च केली आणि ती फक्त नोची. अप्रतिम गोलंदाजी. टीमला कमबॅक पाहिजे होता आणि तो कमबॅक इथे मिळवून दिलाय. तिसऱ्या षटकात फक्त एक धाव आली आणि महत्वाचा एक विकेट सुद्धा आलाय. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. अगदी गोलेबाडी संघाला कमबॅक करण्यासाठी एक षटक पाहिजे होतं आणि तो षटक मात्र संदीपनं फेकलं. कमबॅक झालं. आता शेवटच्या षटकात फलंदाजाला आता टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. शेवटचे षटक गोलंदाज सागर आहेत बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज सागर बॉलिंग ट्रॅकवरती. ऑनसाईडला खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतात सरळ हा चेंडू यष्टांवरून जाताना पाहायला मिळतोय. पंच इथे सांगतात की हा चेंडू डॉट आहे. अगदी मागच्या षटकापासून मात्र याही षटकात आपण पाहतात हा डॉट बॉल आले. जबल आतापर्यंत 7 बॉल डॉट आलेत. मागील ओव्हरमध्ये देखील डॉट बॉल आले आणि याही ओव्हरचा पहिला चेंडू सागर डॉट बॉल फेकतोय. आणि तास दरम्यान खरं तर झुगरेवाडी संघासाठी देखील शुभेच्छा येतात. खरं तर रुपेश खंडवी जे समालोचक आहेत, जे कौशल्य विभागाचे, त्यांच्या माध्यमातून खरं तर कौशल्य विभागातनं खरं तर झुगरेवाडी टीमला शुभेच्छा येत आहेत. आणि इथे हा चेंडू सरळ पाठवलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा. 6 धावा षटकार. सहा धावा आहेत त्या ठिकाणी. षटकार आहेत. षटकार 6 धावा मिळतील. अप्रतिम फटका ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं. अगदी पूर्णपणे 360 अँगल इथे क्रिएट केलं गेलं. येस, इथे चेक जरूर आपण करूयात. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे सर आणि टेक्नॉलॉजीचा आपण वापर देखील करणार आहोत. इथे चौकार आहे की षटकार इथे पुन्हा चेक केलं जाईल. येस, तर षटकार आहे या ठिकाणी. नक्कीच आमच्या समोर देखील पडलाय. 6 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना टीम नक्कीच या ठिकाणी गोलेवाडी टीम आपला 12 खेळाडू देखील या ठिकाणी आहे. नक्कीच तुमचा 12 खेळाडू त्यानं देखील पहिला चेंडू कुठे लँड झालाय आणि त्याने देखील मान्य केलं की या ठिकाणी हा षटकार आहे. आणि खरं तर त्यांनीच आम्हाला सांगितलं की हा षटकार आहे म्हणून. त्याचंही मनपूर्वक आहे मी त्याचाही मनापासून मी आभार व्यक्त करू. षटकाराच्या मदतीने 38 धावा. शॉट ऑफ लेंथ. इथे पंचांचा इशारा नोचा आलाय.
येस नो बॉल. या ठिकाणी वन बाउन्सनं देखील वॉर्न जरूर केलं होतं की काय, परंतु आता या ठिकाणी येस नो बॉल आहे आणि आता गोलंदाजाला वॉर्न केलं गेलंय, वॉर्निंग दिली गेली. फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू होता इथे, पुन्हा एकदा संधी आली होती मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. फ्री हिटच्या चेंडूवरती गोलंदाज कमबॅक करतोय सागर. इथनं हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर टीमची धावसंख्या मात्र स्थिरावलेल्या अवस्थेमध्ये 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट, लगातारचा हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथनं सातत्याने नक्कीच गोविंद प्रयत्न करतो की फायनली क्लिअर करायचा आहे, परंतु गोलंदाज टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळवतोय. सुंदर गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. अगदी याही षटकात कमबॅक केलं जात आहे टीम चॅलेंजर गोलेवाडी संघाच्या वतीने. इथे ऑनसेटला खेळायचं होतं, परंतु एका स्ट्राईकवरती खेळाडू जरूर आला होता, परंतु पंचांचा इशारा, खेळाडू सेफ आहेत. आणि इथनं अजून एक डॉट बॉल. षटकार आल्यानंतर नो बॉल जरूर आला होता, परंतु तदनंतर धावा येत नाही आहेत. गोलंदाज सागर चांगली गोलंदाजी करतोय सातत्याने. डॉट बॉल, लगातारचा हा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळालाय. सुरुवात जरूर चांगली झाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 धावा होत्या, परंतु तदनंतर 31 होत्या. तदनंतर आतापर्यंत 8 धावा आल्यात. इथे सातत्याने पाहता प्रयत्न करत होता की फायनली क्लिअर करायचे, आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र प्रयत्न सक्सेसफुल. बॉलला केलाय पूल, चेंडू सीमारेषा बाहेर, झालाय गोल, षटकार. इथे उभा केलाय तो म्हणजेच चॅलेंजर स्पोर्ट्स गोलेवाडी या संघासमोर. 24 बॉल आणि 46 धावसंख्येची गरज असेल. खर तर शेवटच्या चेंडूवरती काय षटकार लगावला, अप्रतिम फटका. मात्र त्या ठिकाणी फलंदाज गोविंद यांच्या माध्यमातून, गोविंदच्या बॅटमधून आतापर्यंत जवळजवळ 2 षटकार देखील आले. त्याचाही
तर याही मॅचला आपण करूयात पुन्हा एकदा सुरुवात. सेकंड इनिंगला होते सुरुवात. खरं तर पहिल्या सत्रामध्ये 45 बनल्या गेल्या आणि 46 धाबा संख्येचा टार्गेट या ठिकाणी उभं केलंय चॅलेंजर गोलेवाडी संघासमोर गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाज संघानं. आणि आता या ठिकाणी 46 धाबा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील पुन्हा एकदा पाहूयात. या आमदार चषकाच्या वतीनं दोन्ही संघांना पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अंकित आहेत. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी गुडलेन स्पॉटवरती होता. पहिल्याच बॉलवरती मात्र जोरदार अपील झाली, परंतु पंचांनी सांगितलं की हा चेंडू लेग स्टिकला मिस करतोय. चांगला डिसिजन. पहिलाच बॉल डॉट आलाय. डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात अंकित करतोय. गुडलेन स्पॉट, स्किपरचा फटका सुंदर आहे, देखना आहे आणि बॉलला पाठवलंय सरळ डीप कव्हर मध्ये. चेंडू सीमाच्या बाहेर जाईल सरळ जमिनीला. दन 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 करत सीमा पार. 4 धाबा चौकार. बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. दमदार स्ट्रोक, प्रचंड ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सपार. 6 धाबा षटकार. तो मोहपाडाच आहे, त्या प्रकारे फटके खेळतो. अगदी त्याचीच आठवण दिली आणि हाईट देखील तेवढीच आहे. असं वाटलं की शुभम नाईकच खेळतोय. षटकार आलाय मैदानाच्या आत. फलंदाज संदीपच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल, प्रचंड ताकदीचा वापर, परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचले होते. असं वाटलं होतं की बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच इथे कॅरी केली. कौतुक करेन मी गोविंदचं. फलंदाज बाद. कुंडेबाल विरुद्ध गोलेवाडी या दोन संघांमध्ये हा सामना पाहता. सुरुवात चांगली जरूर केली संदीपनं, परंतु फुलटॉस बॉल होता. फ्लॅट फटका खेळायचं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला फटका चांगला होता, परंतु अगदी मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र कॅच तिथे कंप्लीट झाली गेली आहे. वेगवान फटका, परंतु त्या चेंडूवरती कॅच कंप्लीट केली. 12 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. संदीपला मात्र मैदान सोडावं लागलं. पहिला विकेट पाहिजे होता टीम गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघाला, तो विकेट मिळाला. नवीन बॅटर प्रल्हाद. इथे पाहावं लागेल, कदाचित पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. येस, पंचांचा इशारा. या ठिकाणी हा डॉट बॉल, कदाचित बॅटन बॉलचा संपर्क त्या ठिकाणी असावा आणि डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिले ते संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंगमध्ये 46 धाबा चेस करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धाबा. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धाबा आल्या
आता समीकरण इथनं पाहायला मिळेल. येणाऱ्या 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी 34 धाबसंख्येची गरज आहे. अगदी जो रिक्वायर्ड रन रेट पाहिजे त्या प्रकारे धाबा येत आहेत. चला लगेचच मॅच ऑन करायचे आहे. सध्या तरी आता या मॅचची संपूर्ण जबाबदारी प्रल्हाद आणि सागर या दोन खेळाडूंवरती आली आहे. कारण की संदीपनं दुसऱ्या पदानं सुरुवात चांगली केली होती, परंतु त्याला देखील जीवनदान मिळालं. परंतु तदनंतर त्यांना एक मोठा फटका जरूर लगावला, षटकार त्यांना दाखवला. परंतु तदनंतर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र त्या ठिकाणी चांगली कॅच. षटक क्रमांक दुसरं ऑनसाइडला खेळायचा होता, परंतु बॅटची लिडिंग एज यष्टांच्या मागे समाधान आहे, चूक होणार नाहीये, चांगलं जजमेंट. आणि इथं पाहू शकता हा दुसरा धक्का लागतोय टीम गोलेवाडी संघाला. फलंदाज बाद. येस, मॅच ऑन. नवीन खेळाडू प्रदीप. ऑनसाइडला खेळायचं होतं, इथे देखील फटका फसलाय. समाधान पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचतायत. कठीण कॅच होती, परंतु शेवटपर्यंत मात्र प्रयत्न झाले आणि कॅच मात्र कॅरी केली आहे. अगदी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा, परंतु या ठिकाणी प्रयत्न झाले. फलंदाज बाद. गोलंदाज अंकितनं, परंतु तदनंतर गोविंद हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. लगातार 2 बॉल 2 विकेट त्यानं कॅरी केले. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती इथे या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक होईल का पाहावं लागेल. परंतु हा चेंडू टप्पा पडल्यानंतर डीप मध्ये राहिला. खरं तर सबमरीन डिलिव्हरी आणि तदनंतर हा चेंडू डॉट. अगदी या षटकामध्ये गोलंदाज संदीप कमबॅक करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव आलेले नाहीये. प्लस विकेट आले 2. 12चे इथं आपण पाहिलं तर खरं तर 18 चेंडूमध्ये 34 बनवायच्या होत्या. आता येणारे 15 चेंडू 34 बनवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने वाढत चाललाय. इथे हा चेंडू अगदी यॉर्क लाईन मध्ये होता. खरं तर ब्लॉक होल मध्ये हा चेंडू बॅट्समनला अगदी थोडं देखील हळू दिलं नाहीये. वेगवान चेंडू इथून देखील हा डॉट बॉल. अगदी ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये संदीपनं ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती तिसऱ्या षटकामध्ये, अगदी त्या प्रकारे मात्र या षटकामध्ये गोविंद गोलंदाजी करतोय. अगदी जसाच तसे उत्तर देण्याचं काम सध्या तरी गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल टीम करत असताना मागील 4 बॉलमध्ये धावा आल्या नाहीयेत. इथे बॉल बॅक टू ड्राईव्ह केलाय, परंतु हा चेंडू चालला सरळ गोलंदाजाला बीट करत असताना लॉंग ऑफ रिझनमध्ये. त्या ठिकाणी मिळेल फक्त 1 धाव. अगदी या षटकात आतापर्यंत 5 बॉलमध्ये 1च धाव आलेले आहे. अगदी या षटकात गोलेवाडी संघावरती दबाव जरूर पाहायला मिळतोय. सिंगलच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती आहेत. 13 वरती 3 गडी बाद, 3-13, 3 गडी बाद आणि 13 धावा बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल या षटकातील. येणारे 13 चेंडू 33 धावा संख्येची गरज आहे.
गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु इथे आपण पाहतायत बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा बाईकच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल. षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंगमध्ये 46 धावा चेस करायच्या आहेत. 2 ओव्हरमध्ये बनल्या गेल्यात आतापर्यंत 14 धावा. आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची गरज. ज्या प्रकारे T20मध्ये 19 वही षटक हे महत्त्वाचं मानलं जातं जेव्हा तुम्ही चेसिंग करता, अगदी त्याच प्रकारे मात्र आपल्या शॉर्ट टाईम क्रिकेटमध्ये हे तिसरं षटक भरपूर इम्पॉर्टंट, कारण की या षटकात कमी धाबा आल्या तर कुंडेबल टीम पुढे असेल. जर का या ओव्हरमध्ये जास्त धाबा आल्या तर गोलेवाडी संघ अगदी पुन्हा एकदा फ्रंट फूटवरती पाहायला मिळेल. 12 चेंडू 32 धावसंख्येची गरज. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू जाईल सरळ, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. तिथनं हा दमदार स्ट्रोक दाखवलाय, पहिल्याच बॉलमध्ये चौकार. वेट अँड वॉच, टप्पा पडल्यानंतर अगदी गती कमी करण्यात आली, परंतु इथने शफल आधीच झाले होते. जर का थोडे थांबले असते तर नक्की या चेंडूवरती देखील चांगला फटका खेळले असते, परंतु या चेंडूवरती समाधान कमबॅक करतोय. डॉट बॉल आलाय, प्रत्येक डॉट बॉल दबाव बनवेल. यॉर्कर लेन खोदून काढलाय, फटका प्रतिम, हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धमाका षटकार. आणि त्या धावा पाहायला मिळतात. मागील 3 बॉलमध्ये 10 का दम दाखवलं जातं. सफल झालाय, दिशा दिली, फाईन लेग मध्ये बॉलला पाठवलाय, खेळाडू तिथे पोहोचतायत आणि या चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी देखील धाव इथे पाहायला मिळेल. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट, धावांची गरज आहे, धावांची भूक आहे. भूक भागवत असताना सध्या तरी मैदानाच्या आत फलंदाज प्रल्हादला पाहतात जो वन डाऊन साठी आलाय. अगदी वन डाऊन वरती येणारा प्रत्येक खेळाडू नक्कीच त्याला जबाबदारीनं मात्र मैदानामध्ये पाठवलं जातं. हार कर बैठने से अच्छा है कि एक बार जी जान के साथ कोशिश की जाए. सध्या तरी प्रयत्न केले जात आहेत. फुलटॉस बॉल ऑन द कार्पेट, ऑन साइडला बॉलला पाठवलंय, आउटफील्ड फास्ट आणि गॅप मधून बॉल जाईल सरळ, गोलीचा वेगाना, पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार.
धाबा बनवायच्या आहेत. सामना कोण जिंकणार याचं उत्तर आम्हाला देखील माहिती नाहीये, परंतु सामना कोण जिंकणार हे येणारे 6 चेंडू पाहणं फार महत्वाचं. शेवटचा षटक गोलंदाज अक्षय. 6 बॉल 15ची गरज. शॉर्ट प्लेन बॉल हुक केलाय. फाईन लेगला खेळाडू पोहोचतील परंतु त्यांच्या आबेगाच्या बाहेर. परंतु इथे नशिबाची साथ मिळते आणि नशीब बलवंत मानावं लागेल. बॉल पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबा चौकार. आल्यात मॅच जितणं ऑन होताना टीम चॅलेंजर स्पोर्ट्स गोलेवाडी संघासाठी चॅलेंज केलंय. या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स कुंडेबाल संघाला अक्षयचं स्वागत केलंय. पहिल्याच बॉलमध्ये चौकारानं वेलकम टू द ग्राउंड असं म्हणत असताना फलंदाज प्रल्हादच्या बॅटमधून चौकार आलाय. का त्यांना शेवटचा चेंडूवरती सिंगल घेतली आहे याचं उदाहरण मात्र पहिल्याच बॉलवरती दिलंय. इथे ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवण्यात आली आहे. ज्या प्रकारे समाधाननं पहिल्या इनिंग मध्ये फटके खेळले होते, लेट कटचे फटके, आणि तो फटका इथे आठवण करून देत असताना फलंदाज प्रल्हादच्या बॅटमधून लगातारचा हा दुसरा बार, दुसरा चौकार. ते आलेला हा प्रल्हाद जोपर्यंत मैदानाच्या आत आहे ना तोपर्यंत सामना गोलेवाडी टीमच्या बाजूने आहे. परिस्थितीला दोष देणाऱ्या नेहमी मागे राहतात, जे संघर्ष करतात तेच पुढे येतात आणि सध्या तरी संघर्ष इथनं केला जातोय प्रल्हादच्या माध्यमातून. ऑन साइडला सॉफ्ट हँड मात्र इथे ढकलण्यात आलंय. या चेंडूवरती आपण पाहतात एक धाव तर एकवटली गेली आहे. सध्या तरी प्रल्हाद स्वतःवरती नाराज आहे. त्यानं सिंगल घेतले परंतु आता तो नॉन स्ट्राईक एंडवरती आलाय. इथनं चांगली साथ द्यावी लागेल भरतला सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. आता उर्वरित समीकरण येणारे 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका सामना गोलेवाडी संघाच्या बाजूने, एखाद दुसरा डॉट बॉल किंवा विकेट आली तर पुन्हा एकदा कोंडेवाल टीम मात्र मॅच मध्ये इन होऊ शकते, मॅच मध्ये शिरकाव करू शकते. दोन्ही टीम इथनं चांगला प्रयत्न करत आहेत. दोन्ही टीमला मात्र इथनं हार मंजूर नाहीये. 40 धावा बनल्या गेल्यात. पाठलाग जरूर इथनं केला जातोय. अगदी या मॅच मध्ये जिंकण्याची जिद्द असावी. अगदी जिंकण्याची जिद्द इथनं दोन्ही संघ दाखवत आहेत. जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की तुम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत. इथनं सध्या तरी आपण पाहतात कुंडेवाल टीमच्या स्क्वॉड मध्ये थोडासा नक्कीच प्रश्नचिन्ह. 3 बॉल 6ची गरज. ऑन साइडला मात्र सॉफ्ट हँड मात्र ढकलण्यात आलाय. अगदी बॉलला पाठवला पॉइंट मध्ये. तिथे खेळाडू आहेत. या चेंडूवरती मिळेल ते फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 41 धाबा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथे प्रल्हादला आपला बेस्ट द्यायचा आहे. आतापर्यंत त्यांना बेस्ट जरूर दिलाय परंतु आता येणाऱ्या 2 बॉलवरती सामना आपल्या बाजूने करायचा आहे. एखादा चांगला चेंडू, एखादा विकेट आली तर मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. प्रेक्षकांना ज्या प्रकारे सामने पाहायचे आहेत त्या प्रकारचे सामने आज नक्कीच पाहायला मिळतील आणि आज मात्र प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या आमदार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रफ अँड टफ सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 2 बॉल 5 धावसंख्येची गरज. इथे फटका चांगलाय, फ्लिक केलाय, बॉलला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या ठिकाणी हा विजयी फटका सामना जिंकलाय तो म्हणजेच चॅलेंजर स्पोर्ट्स गोलेवाडी संघाने. अभिनंदन.
असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नॉट आउट इथे आपण पाहतात प्रल्हाद ठरलाय या